नमस्कार। राज्यातील सर्व नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू झालेली आहे। जर तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असाल तर लवकरात लवकर या योजनेचा अर्ज करा। तर ग्रामीण भागामध्ये 1,30,000 रुपये तर शहरी भागांमध्ये 1,50,000 रुपये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे, सोबतच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कागदपत्रे काय लागणार आहेत आणि पात्रता काय आहे याविषयी सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आता याच्यामध्ये काही नवीन बदल झालेले आहेत। आता 2024 चालू आहे। 2023 मध्ये वेगळे नियम होते, परंतु आता 2024 मध्ये नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही पात्र ठरलात तरच तुम्हाला 1,30,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर चला आपण सविस्तर बघून घेऊयात, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा आणि पूर्ण व्हिडिओ अगदी सविस्तर पद्धतीने बघा। प्रधानमंत्री आवास योजना खास कोणत्या नागरिकांसाठी आहे तर भारतामधील ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल असे रेशनधारक, सोबतच मजुरी करणारे मजूर, सोबतच बांधकाम कामगार, छोटे मोठे उद्योग करणारे व्यापारी आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आहे। आता या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते। त्याच्यानंतर तुम्ही शहरी भागांमध्ये राहता असू द्या किंवा ग्रामीण भागामध्ये राहता असू द्या, तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात। त्यानंतर तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र ठरले जातात। आता घरकुल योजनेसाठी पात्रता काय आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। आता पहिली पात्रता म्हणजे अर्जदार नागरिक भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे, म्हणजेच तुम्ही भारत देशाचे रहिवासी असले पाहिजेत, परंतु कमीत कमी 15 वर्ष पूर्ण झालेले पाहिजेत तुम्ही भारत देशामध्ये राहत असून। सोबतच दुसरी जी पात्रता आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदाराचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे, तरच तुम्ही ग्रामीण आणि शहरी भागासाठी अर्ज करू शकता। प्रधानमंत्री आवास योजना असू द्या, रमाई आवास योजना असू द्या किंवा इतर घरकुल योजना भरपूर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या तरी एका योजनेचा अर्ज करता येणार आहे। परंतु ही प्रधानमंत्री आवास योजना केंद्राची योजना आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज नक्की करा। आता तिसरी जी पात्रता आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदाराने या अगोदर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, म्हणजेच तुम्ही या अगोदर घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला नसावा। जरी केला असेल परंतु त्यासाठी पात्र जर ठरले नसतील तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहात। आणि चौथी पात्रता म्हणजे अर्जदाराच्या घरामधील सदस्य सरकारी नोकरीत नसावा, घरामध्ये कोणीही पेन्शन घेत नसले पाहिजे, तरच तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला पात्र सुद्धा ठरवलं जाणार आहे। आता याच्याच पुढे बघू शकता घरकुल योजनेमध्ये लाभ काय मिळणार आहे। भरपूर नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की घरकुल योजनेमध्ये खरोखर लाभ काय दिला जातो। तर बघू शकता पहिला जो लाभ मिळणार आहे तो म्हणजे अर्जदाराला प्रत्येकी वर्षाला 2.5 लाख रुपये दिले जाणार आहेत। आता हे 2.5 लाख रुपये कशासाठी दिले जाणार आहे तर तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी दिले जाणार आहेत। म्हणजेच घरामध्ये तुमच्या एक कुटुंब असेल किंवा 2 कुटुंब असतील तर दोघांना सुद्धा 5 लाख रुपये इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। जर तुमच्या घरामध्ये 2 कुटुंब असतील, 2 भाव असतील आणि दोघांच्या फॅमिली वेगवेगळ्या असतील, दोघांचे रेशन कार्ड वेगवेगळे असतील तर दोन्ही कुटुंबांना 2.5 लाख रुपये याप्रमाणे 5 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता त्याच्याच पुढे बघू शकता घरकुल योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत। याच्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, सोबतच पॅन कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे। आता पॅन कार्ड, आधार कार्ड हे आपली ओळख ठरवतात, त्याच्यामुळे महत्त्वाचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे। सोबतच उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असणं गरजेचं आहे। जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे जमीन असल्यास 7/12 सुद्धा चालू शकतो। सोबतच जात प्रमाणपत्र तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे माही सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्र असेल तिथून काढायचं आहे। सोबतच रहिवासी दाखला, गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा तुम्हाला रहिवासी दाखला सुद्धा काढावा लागणार आहे। आता ही महत्त्वाची 4 कागदपत्रे झाली। अजून काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। सोबतच रेशन कार्ड असणं सुद्धा गरजेचं आहे। पिवळे किंवा पांढरे किंवा केसरी तिन्ही रेशन कार्ड आता सध्या सुरू राहणार आहेत आणि सध्याच्या स्थितीला ते रेशन कार्ड चालूच राहणार आहेत। सोबतच मनरेगा झेरॉक्स, मनरेगा सुद्धा असणं आवश्यक आहे। सोबतच घरामध्ये लाईट बिल, वीज बिल म्हणू शकता त्याचे सुद्धा झेरॉक्स लागणार आहे। सोबतच पासबुक झेरॉक्स। आता हे पासबुक कोणतं लागणार आहे तर तुम्हाला नॅशनल बँकेचं अकाउंट असणं गरजेचं आहे। त्याच खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यामध्ये
तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेसाठी जी रक्कम मंजूर झालेली आहे ती रक्कम जमा केली जाणार आहे। त्याच्यामुळे SBI असू द्या किंवा HDFC असू द्या किंवा ICICI बँक या बँकांमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे। आता सोबतच महत्त्वाची जी कागदपत्रे, शेवटची 4 कागदपत्रे आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। आता बघू शकता 9 जे कागदपत्र आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत जे आपण योजनेच्या फॉर्मवरती छोट्या आकाराचे 2 फोटो चिटकवत असतो तेच फोटो आपल्याला 2 लागणार आहे। सोबतच ग्रामपंचायत प्रमाणपत्र, तुमच्या गावामधील ग्रामपंचायतमधून तुम्हाला हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे। तुमच्या अगोदर पाहणी केली जाईल, तुमचे उत्पन्न किती आहे चेक केले जाईल, सोबतच तुमच्या नावाने घरामध्ये जमीन आहे का, सोबतच घरामध्ये तुमच्या कोणी सरकारी नोकरी पेन्शनधारक आहे का, हे सर्व चेक केल्यानंतर ग्रामसेवकाकडून ग्रामपंचायत प्रमाणपत्र घरकुल योजनेसाठी दिलं जाणार आहे। 11वं कागदपत्र म्हणजे तलाठी दाखला। आता तलाठी दाखला असणं गरजेचं आहे। आता हा तलाठी दाखला तुम्ही ग्रामपंचायतमधून सुद्धा घेऊ शकता किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकता। सोबतच सरपंच दाखला। आता सरपंच दाखला गावातील पोलीस पाटील, सरपंच किंवा तुमच्या गावामधील जो ग्रामसेवक असतो त्यांचा दाखला असणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे सर्व महत्त्वाची ही जी 12 कागदपत्रे सांगितलेली आहेत ती कागदपत्र काढणं गरजेचं आहे। आता मेन मुद्दा राहिला तो अर्ज कसा करायचा आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ते अपडेट सुद्धा सविस्तर बघून घेऊयात। आता बघू शकता प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। तुम्हाला या योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा नाही, फक्त ऑनलाईन पद्धत अवेलेबल आहे। भारतामधून कुठून जरी असाल तरी पण तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे। आता बघू शकता भारत देशामधील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी जी प्रधानमंत्री घरकुल योजना आहे, आवास योजना आहे त्या योजनेचा अर्ज नक्की करा। आता प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज कोणत्या वेबसाईटवरून करायचा तर https://pmay.mis.government.in आता ही वेबसाईट आहे शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे, तर याच वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्याच्यामुळे सर्व माहिती अगदी मुद्देसूद आणि सविस्तर दिलेली आहे। त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहे त्याचं पालन करायचं आहे। पात्रता सुद्धा सांगितलेली आहे। जर पात्रतेमध्ये बसत असाल तर जवळच्या माही सेवा केंद्र असेल किंवा तुमच्या गावामध्ये सेतू सेवा केंद्र असेल तर तिथून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। जर आवश्यक असल्यास तुम्ही मोबाईलवरून सुद्धा अर्ज करू शकता किंवा कम्प्युटरवरून सुद्धा अर्ज करू शकता। सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे, अगदी मुद्देसूद दिलेले आहे। त्याच्यामुळे ग्रामीण भाग असू द्या शहरी भाग असू द्या सर्व नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की अर्ज करा। जर माहितीमध्ये काय अडचण असेल, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटा उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे पैसे एकदाच मिळणार नाही तर टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। जशा पद्धतीने तुम्ही घराचं बांधकाम सुरू करणार आहात तशाच पद्धतीने टप्प्याटप्प्यानुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। तर या बँका दाखवल्या आहेत, तुमचं सुद्धा खातं असणं आवश्यक